गृहनिर्माण इतर मागासवर्ग मंत्री अतुल सावे यांच्या निधीतून शहरातील 13 बुद्धविहारांना 1,75,00,000 रुपयांपेक्षा अधिक निधी देण्यात आला असून मसनतपूर ब्रिजवाडी येथील बुद्धविहाराला सुशोभीकरणासाठी निधी प्राप्त झालाय। तेथील उपासक यांनी याबाबत माहिती देत समाधान व्यक्त केलंय। आमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक करण्याचा हेतू पूर्वीपासून होता। बरेच आमदार खासदाराला आम्ही लेटर दिले पण त्याने काही आम्हाला दिले नाही। पण एक वेळेस असं गावाने विषय केला का तुम्ही भव्यदिव्य स्मारक उभारता, साहेबाला जाऊन भेटा। साहेबाला जाऊन भेटल्यानंतर साहेबांना आम्हाला 20 लाखाची निधी दिली। 20 लाखाची निधी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी दिली। भीमदर्शन बौद्धविहार अंतर्गत अजून एक छोटं बौद्धविहार आहे, त्यासाठी पण साहेबांना 10 लाखाचा निधी मंजूर करून दिला। त्याचं काम पण सुद्धा चालू आहे। साहेबाला आम्ही शब्द टाकला ते त्यांनी पूर्ण केला आणि जनता आम्ही त्यांना निवडून देणारच आहे। याचा आम्हाला बेनिफिट भेटले। अजून भविष्यामध्ये साहेबाला आमच्याकडून साहेबाकडून आम्हाला एक मोठं मंगल कार्य मोठं उभारायचं आहे। 50 लाखाची निधी आम्ही साहेबाकडून घेणार आहे आणि साहेबांना आम्हाला शब्द दिला आणि ते पाळणार पण आहे। 50 लाखाच्या निधीमध्ये एक मोठा वॉल कंपाऊंड आहे, सुकना नदी आहे मोठी, 100 फुटाचा नाला आहे, दुर्गंधीचा वास येतो, ड्रेनेज लाईन साहेबाच्या कानावर टाकले। साहेबांनी आम्हाला शब्द दिला तो आतापर्यंत कधी वाया गेला नाही आणि पूर्ण काम करून दिलं। त्यासाठी पूर्ण ब्रिजवाडीचा साहेबांना 100% सपोर्ट आहे। 100% आम्ही साहेबांना मतदान करणार। अतुल मोरे सावे साहेब यांना आम्ही 100% मतदान करणार आहे आमच्या वस्तीमधून। कारण भविष्यामध्ये कोणत्याच मोहल्ल्यामध्ये असं काम केलं। साहेबांनी 20 लाखाचा निधी मंजूर केला। 25 ते 30 फुटाचा टॅच्यू आहे मोठा भारी, ते बनल्यावर तुम्हाला कळण। बाकी जातं काही जास्त सांगितलं, काम चालू आहे पूर्ण या हप्त्यामध्ये काम पूर्ण होऊन जाईल। आमचे अतुलजी सावे साहेब आमदार साहेब, आमच्या ब्रिजवाडीला त्यांचं सिंहाचा वाटा आहे। आमच्या ब्रिजवाडीला गावाला भीमदर्शन बुद्धविहारात जे वर्षभरात जे 14 एप्रिलचं जयंती असते, त्या जयंतीला 10 दिवसाचा जो प्रोग्राम असतो, त्या प्रोग्रामाला साहेबांचं पूर्ण निधी असतो। साहेबांचं लक्ष असतं आमच्यावर। आम्ही ज्या बी साहेबांकडे ज्या अडीअडचणी घेऊन जातो की आमच्या ब्रिजवाडीत विहाराला असं करायचं, हे काम करायचं, ते काम करायचं, साहेब आम्हाला कधीच नाही म्हणले नाही। साहेबांचं खूप मोठं योगदान आहे आणि आम्हाला अपेक्षा अशी आहे का ह्या विहाराला 1 एकरची जागा आहे भीमदर्शन बुद्धविहारासाठी। 1 एकरच्या जागेमध्ये ब्रिजवाडीमध्ये मंगल कार्यालय नाही आहे, उघड्यावर लग्न करणं पडतात। अजून काही सामाजिक कार्यक्रम असतील ते उघड्यावरच होतात। आमचे बाजूला सुकना नदी आहे, सुकना नदी ओपन आहे, दुर्गंधीचा वास येतो, ड्रेनेजचं पाणी त्या नदीला। साहेबांना फक्त त्याला वॉल कंपाऊंड करून देणे, वॉल कंपाऊंडच्या नंतर एक आम्हाला सभागृह द्यावा मोठाच्या मोठा, आणि याचं गार्डन वगैरे जे बी व्यायामशाळा आहेत साहेबांना दिलेल्याच आहेत, त्या काही बंद पडल्यात, तर ते सुशोभित झाल्याच्या नंतर याच्याला परत रौनक येईल। ब्रिजवाडीचा जो युवा ग्रुप आहे तो ग्रुप इकडे विहाराकडे वळत राहील। हे असं साहेबाचं आम्हाला योगदान असल्यामुळं आम्हाला पूर्ण ब्रिजवाडी साहेबाच्या मागं आहेच। आपली वस्तीमध्ये जे हे अतुलजी सावे साहेबांनी जे कामं केली, ही जो रोड दिसतोय आता आपल्या बाजूला, हा रोड सुद्धा सावे साहेबांना स्वतःच्या निधीमधून केलेला। माझ्या जो गल्लीचा समोरचा रोड आहे तो पूर्ण रोड केलेला आहे। मला तरी वाटतंय साहेबानं 95% रोड कंप्लीट केलेत। किती? 95%। 5% रोडचा विषय बाकी आहे। प्लस साहेबांनी ज्या योजना राबवल्यात, जसे की लाडकी बहीण, याच्या पहिलं कामगाराच्या, ह्या पूर्ण योजना साहेबांनी व्यवस्थित राबवल्यात। कारण इथली जे कामगार वर्ग ज्यादा आहे इथं, त्यामुळे साहेबाचं योगदान खूप आहे। असं नाही की साहेबाचं योगदान म्हणजे इथं काही नाही, इथं भरपूर योगदान आहे।